नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय दाखवतोय. आज एक भारी विषय आहे. आता तापमान खूप वाढत चाललेलं आहे. 44 पर्यंत तापमान गेलं आणि उष्णता खूप वाढलेली आहे. या निमित्तानं मी आज एका बांबूमॅनची मुलाखत दाखवणार आहे. आता बांबूमॅन म्हटलं ना तुम्हाला हसूल, काही चर्चेत होते काही पाठीमागच्या विषयामध्ये. असेच एक आपल्यासोबत आता माजी आमदार पाशा पटेल आपल्यासोबत आहेत. त्यांची शेतकरी नेते म्हणून ओळख आहे. आता आणखीन आपण त्यांच्याकडून काही, आता तापमान खूप वाढायला लागले, शेतकऱ्यांनी कसं काय नियोजन केलं पाहिजे, नागरिकांनी काय केलं पाहिजे, असे त्यांची एक निवड झाली एका समितीवर. काय सांगाल? टुडे समाचारमध्ये तुमचं स्वागत आहे साहेब. तुमची आता निवड झालेली आहे, नेमकं ते कोणत्या ह्याच्यावर निवड झाली बघा? आता आचारसंहिता लागायच्या आधी 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी एक समिती 1 महिन्यापूर्वी गठीत केली होती. ती म्हणजे चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल टास्क फोर्स. या समितीमध्ये मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे साहेब अध्यक्ष आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे दोघं सह अध्यक्ष आहेत आणि 9 कॅबिनेट मंत्री त्याचे सदस्य आहेत आणि त्याच्यात मी एक सदस्य आहे. अच्छा. अशा पद्धतीची ही सगळ्या पर्यावरणावर अभ्यास करण्यासाठी समिती गठीत झाली आणि माझ्या माहितीप्रमाणे कदाचित जगामध्ये महाराष्ट्र हा एकमेव असं राज्य असेल की एका राज्याने अशा पद्धतीची समिती स्थापन केलेली आहे. अच्छा. त्याच्यानंतर ही समिती स्थापन झाल्यानंतर असं लक्षात आलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना तर राज्यातले सगळेच कामं करायचे असतात आणि मग विशेष याच्यावर काम झालं पाहिजे आणि मग त्यांनी असं ठरवलं की कार्यकारी समिती तयार करायची. आणि मग त्यांनी मी ते म्हणल्याप्रमाणे 2 दिवस आधी आचारसंहिता लागायच्या आधी राज्य सरकारने म्हणजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी कार्यकारी समिती स्थापन केली आणि त्या कार्यकारी समितीमध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह चेअरमन म्हणून एक पद निर्माण केलं आणि त्या मी महाराष्ट्राचा आता चीफ मिनिस्टर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल टास्क फोर्सचं चीफ एक्झिक्युटिव्ह चेअरमन मी आहे. अच्छा. आणि माझ्या बरोबर 2 अपर मुख्य सचिव माझे सह अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रातले जवळपास 14 खात्याचे सचिव आमचे सदस्य आहेत. अच्छा. आणि हे तर आहेच. आणि दुसरं म्हणजे मी राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष आहे. त्याचबरोबर मी बांबू बोर्ड महाराष्ट्रामध्ये आहे, मी त्याचं गव्हर्निंग काउन्सिलचा सदस्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी बांबू लागवड करण्यासाठी एक समिती स्थापन केली, त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्या समितीवर पण आहे. हे तर राज्यात तर आहे, परंतु केंद्रामध्ये सुद्धा रोजगार हमी योजना ही केंद्राची आहे. तर केंद्रामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ही लागवड वाढवण्यासाठी बांबूची रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काय करता येईल, प्लांटेशन कसं वाढेल, त्यासाठी एक कमिटी आहे. त्या कमिटीत पण मी आहे, रोजगार हमी योजनेच्या केंद्र सरकारच्या. त्याच्यानंतर भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या वतीने एक कमिटी आहे की बांबूचं प्रमोशन कसं करावं, म्हणजे वाढावं कसं, त्याही कमिटीवर मी आहे. त्याचबरोबर भारत सरकारचं आयात निर्यातीचं धोरण आहे, बोर्ड ऑफ ट्रेड नावाची एक समिती आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल साहेब त्याचे अध्यक्ष आहेत. त्या कमिटीवर बी मी गव्हर्निंग काउन्सिलवर आहे. त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर MSP एक कमिटी आहे, त्या कमिटीवर सुद्धा मी, त्या कमिटीवर पण मी आहे. त्याचबरोबर नारायण राणे साहेबाचं जे MSME मंत्रालय आहे त्याचे गव्हर्निंग काउन्सिलवर मी आहे. आणि त्याचबरोबर BIS ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, म्हणजे सगळे स्टँडर्ड. आता तुमची कॅमेरा चार्ज करायचं, त्याला जी पिन लागते ती पिन जगात कुठे जावं तीच पिन चलते, त्याचे जे स्टँडर्ड असतात ते स्टँडर्ड ठरवणे एक समिती आहे. त्याच्यामुळे ट्रिपल PhD माणूसच जातो, आतापर्यंतचा इतिहास असा आहे आणि 17 लोक त्याच्यामध्ये असतात. आणि मग या समितीच्या गव्हर्निंग काउन्सिलवर पण मी आहे. म्हणजे असं खूप ठिकाणी. आता तापमान खूप वाढायला लागले, काय वाटतं बरं त्याबद्दल? काय नियोजन कसं तुम्ही समितीवर तर आहे, पर्यावरण म्हणून कसं बघता येईल? आणि हा विषय फार महत्वाचा आहे. ह्याच्या संदर्भात, पर्यावरण वाढायच्या संदर्भामध्ये आपण जर थोडं त्याच्या पाठीशी जाऊन जर आपण अभ्यास केला तर त्याला त्याच्यातलं महत्व कळेल. हे आज नाही झालं, हे 1988ला
198 देशात 198 देश एकत्र येऊन 1100 शास्त्रज्ञ सोबत घेऊन एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीचं नाव आहे IPCC. IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. पर्यावरणामध्ये जे बदल होऊ लागलेले आहेत ह्या बदलाच्या संदर्भामध्ये 88 पासून जग सगळं अलर्ट झालेलं आहे आणि या सगळ्या जगाला चिंता लागलेली आहे आणि त्या चिंतेतून ही समिती स्थापन झाली आणि पॅरिसमध्ये 2015ला पॅरिसमध्ये जगभरातले सगळे शास्त्रज्ञ, सगळे राष्ट्रपती, सगळे पंतप्रधान, सगळे पत्रकार एकत्र जमले आणि मग त्याचा उहापोह त्या ठिकाणी केला गेला आणि मग तिथून ही सगळ्यात मोठी सुरुवात झालेली आहे. तर त्या IPCCच्या रिपोर्टमध्ये जे आपल्याला माहिती आलेली आहे त्या रिपोर्ट प्रमाणे जर आपण बघितलं तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. एक म्हणजे 2030 नंतर आपल्या लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणी 100 दिवस पाऊस पडायचा. आता 100 दिवसाचा पाऊस हे फक्त 52 तासात पडणार आहे. नंबर 1. नंबर 2, आमच्या काळामध्ये लहानपणी पाऊस हे नक्षत्रावर पडायचा आणि नक्षत्रचे सगळ्या स्लोगन गावामध्ये तयार केले होते आमच्या बुजुर्गांनी आणि नक्षत्राचं नाव घेतलं तर आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी आणि यायचा काळ कळायचा. आणि नक्षत्र कसे स्लोगन होत्या, पडला उतरा भात खेना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाईसाठी पिकतील माणिक मोती, पडल्या चित्ती पडतील भीती, आला पोळा पाऊस झाला भोळा. असं नक्षत्र होते आणि एकूण 9 नक्षत्र पावसाचे होते आणि एकूण नक्षत्र 27 होते. आता गंमत कशी झाली, तेव्हा बरोबर 7 जूनला पाऊस पडायचा. 7 जूनला पाऊस पडणार म्हणजे पडणार आणि शेतकरी आपल्या टिफनीच्या ह्याच्यावर वाटेवर आपली मूठ ठेवणार आणि पेरणी करणार. आता पेरणी ही जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत चालली आहे. बरोबर आहे. आणि गंमत अशी आहे की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे 3 ऋतू होते. आता चमत्कार असा झालाय 1 दिवसामध्ये 3 ऋतू आपल्याला बघायला मिळू लागले. काय कारण काय याचं नेमकं? हे सगळं सांगतो तुम्हाला, हे सगळं सांगतो तुम्हाला मी की हे असं जे आता जे हे सगळं होऊ लागलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ना त्या IPCCच्या रिपोर्टमध्ये या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि तुम्हाला आता मी म्हणजे जी गोष्ट सांगितली की 100 दिवस येणारा पाऊस 52 तासात येणार आहे. हे ज्या दिवशी IPCCचा रिपोर्ट आला त्या दिवशी काही अतिशहाणी माणसं म्हणजे असं कुठं शक्य आहे का? या IPCCचा रिपोर्ट खोटं बोलतंय, दिशाभूल करतंय, भीती दाखवतंय अशा पद्धतीचे आरोप केले. परंतु अजून 30 झालीच नाही. आता 23 संपलंय, 24 सुरू झालंय. मी तुम्हाला ह्याच्यातल्या सगळ्यात 2 महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे की 18 डिसेंबर 2023ला भारतातलं तामिळनाडू राज्य, या तामिळनाडू राज्यामध्ये तुतीकोरीन नावाचं एक शहर आहे, जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 960 मिलीमीटर पाऊस 1 दिवसात पडला. 960 मिलीमीटर म्हणजे किती? 3.25 फूट पाऊस एका दिवसामध्ये. म्हणजे IPCCचे रिपोर्ट 2030 नंतर 100 दिवस येणारा पाऊस हा 52 तासात येऊन सांगितलं होतं. परंतु खरंच IPCCचा रिपोर्ट खोटा ठरला. म्हणजे लोक भीती दाखवलेत म्हणायचे, पण भीती दाखवायच्या पलीकडे गेलं आणि 3.25 फूट पाऊस 1 दिवसात पडलं. 18 महिन्याचं पाऊस 1 दिवसात पडलेलं आहे. 1 वर्षात 52 तास पाऊस जिथं पडेल असं म्हणत होतं तिथं आता 12 तासात 1.5 वर्षाचं पाऊस पडू लागलेला आहे असं चित्र तयार झालं. ते तुतीकोरीन मध्ये दिसलं. नंबर 2, तुम्ही आता दुबई बघितली. काय दुबईमध्ये हो? दुबईमध्ये 70 मिलीमीटर पाऊस वर्षाला पडतो. वर्षाला 70 मिलीमीटर. तर 6-7 दिवसापूर्वी दुबईमध्ये 170 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे 2.25 वर्षामध्ये येणारा पाऊस 1 दिवसात पडलं. दुबई बुडाली आणि नावच बदललं. आता दुबईचं नाव दुबई झालं.
2 गोष्टी तुमच्या माहितीसाठी. बरोबर. तिसरं ह्याच्यापेक्षा आणखीन एक भयानक गोष्ट सांगतो मी, की लिबिया नावाच्या देशामध्ये डेर्ना नावाचं एक शहर आहे. जे शहर समुद्राच्या कडला आहे, वाळवंट आहे तिथं. आणि मग 4 महिन्यापूर्वी त्या शहरावर 1.25 लाख लोकसंख्येचं शहर, पाऊस पडलं किती, 18 महिन्यात येणार पाऊस 1 दिवसात पडलं. 1.25 लाख लोकसंख्येचं शहर बेचिराग झालं आणि वाहून गेलं. 40 ते 50 हजार लोक मृत्युमुखी पडले. लिबिया हा मुस्लिम देश आहे. त्या देशाने जगाला विनंती केली की आमच्याकडे 40-50 हजार लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि हे संसर्गजन्य रोग पसरणार आहेत. एवढ्या लोकांची मयत आम्ही एका दिवसात करू शकत नाही. आम्हाला तुम्ही काय द्या, तर आम्हाला तुम्ही डेड बॉडी ठेवण्यासाठी प्लॅस्टिकच्या बॅगा द्या. अशा पद्धतीचं आव्हान सगळ्या जगाला केलं. हे झालं. आता हे पावसाचं तर तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही तर तापमानाचं विचारलंय, तापमानात मी नंतर येतो. आता मी तुम्हाला थंडीकडे नेतो. थंडीमध्ये काय, आता चायनामध्ये शिंग चियांग पँग अशा नावाचा एक प्रांत आहे. या प्रांतामध्ये 2 रविवार आधी, कालचा जो रविवार गेला त्याच्या 2 रविवार आधी या प्रांतामध्ये, चायनामध्ये उणे 52.3 मायनस थंडी पडली. उणे 4-5 ला कोण जगत नाही हो, इथं तर 52 पडली. संपलं. जग बुडण्याचे जे काही काही घटना सांगावा अशा जर असतील तर त्याच्यातली एक घटना आहे. आता हे झालं. आता आपण येऊ तापमानाकडे. आता मी आता लातूर जिल्ह्यातल्या लोदगा गावामध्ये बसलोय. तर आमच्या इथं जवळ औराशाजने नावाचं गाव आहे. 44 डिग्री टेम्परेचर झालं. साधारणतः लातूर, उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं तापमान आहे. सकाळी 9 वाजता लोक बाहेर निघायचं बंद करले तर संध्याकाळी 6 ला बाहेर पडलेले. बरोबर. हे वर्ष पृथ्वी निर्माण झाल्यापासूनच सगळ्यात तप्त वर्ष आहे. बरं, हेच वर्ष आहे का? गेलं वर्ष कसं होतं, आतापर्यंत पृथ्वी तलावर सगळ्यात उष्ण वर्ष गेले वर्ष होतं. हे वर्ष त्याचं बी रेकॉर्ड मोडलेलं आहे. पुढचं वर्ष ह्याच्याही पेक्षा असं वाढता क्रम चालू आहे. प्रश्नच नाही. पृथ्वीच्या तप्तपणाचा जर पृथ्वी कशी कशी तापलेली ह्याचा जर अभ्यास केला तर 2000 वर्षामध्ये पृथ्वी तापली होती 0.5 डिग्री. गेल्या 150 वर्षात पृथ्वी तापली ही 1.5 डिग्री. 2000 वर्षात 0.5 डिग्री आणि 150 वर्षात 1.5 डिग्री. ही जी तापमान वाढीचा जो वेग आहे, ह्याचं कारण काय? याचं कारण जर आपल्याला मुख्यतः म्हणजे 3 गोष्टी, पाऊस, थंडी आणि ऊन, या 3 गोष्टीचं मूळ कारण जर शोधायचं असेल तर ह्याला हे कशामुळे झालंय, तर 1750 ला ग्लासगो शहरामध्ये पहिलं इंजिन जन्मलं. ज्या दिवशी पहिलं इंजिन जन्मलं त्या दिवशी पृथ्वीवर 280 ppm हवेत कार्बनचं प्रमाण होतं. इंजिन म्हणजे कोणतं, कशाचं इंजिन? इंजिन म्हणजे कुठलं इंजिन आहे? आता तुमचं डिझेल इंजिन घ्या, पेट्रोल इंजिन घ्या, तुमच्या कारचं इंजिन घ्या, विमानाचं इंजिन घ्या, कुठलं इंजिन, हे एकाच इंजिनचे वेगवेगळे लेकर आहेत. प्रकार. मूळ पहिलं इंजिन जेव्हा सुरू झाला की डिझेलवर असलं काही यंत्र सुरू होते आणि ते ऊर्जा तयार करू शकते आणि हे आल्यामुळं मानव जातीचं जीवन सुकर होईल असं पृथ्वी तलावरच्या सगळ्या शहाण्याला वाटलं होतं. आणि मग 250 वर्षापूर्वी, आजपासून 250 वर्षापूर्वी हे इंजिन जन्मलं. ज्या दिवशी जन्मलं ते बी ग्लासगो शहरात जन्मलं. ज्या दिवशी जन्मलं त्या दिवशी 280 ppm कार्बन होतं हवेमध्ये. त्या खरं तर 350 ppm पर्यंत हवेत कार्बन जर असेल तर जीव जंतू प्राणी सगळं काही सुखरूप. 350च्या पुढे गेलं तर या मानव जातीवर त्याचा परिणाम होणं सुरू होतो. आता 422 ppm आहे आणि 450 ला आपलं सगळं वाटोळ होणार आहे. जसं तापमान आणि कार्बन हे सख्य भाऊ आहेत. कार्बन वाढलं की तापमान वाढतंय. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मी की आता या तापमान वाढीचा सगळ्यात मोठा धोका कोणाला झाला? तापमान वाढीचा धोका झाला पहिला आपल्याकडे डायनोसॉर नावाचा प्राणी होता.
आपण त्याची कल्पना करतो की ते खूप अजस्त्र हे होतं, काय म्हणतो, प्राणी होतं. तापमान वाढीचा पहिला झटका डायनोसॉरला बसला, म्हणून डायनोसॉर पृथ्वीवरचे नामशेष झाले. त्याच्यानंतर अंगानं जाडजूड कोण होतं डायनोसॉर नंतर? हत्ती, तेही संपले. त्याच्यानंतर वाघ, सिंह, त्याच्यानंतर तेही संपले. आता नंबर माणसाचा लागणार आहे. आणि मग माणसाचा नंबर कसा लागणार आहे? तर परवा मी एका इंग्रजी बातमीमध्ये बघितलं, इंग्रजी पेपरमध्ये बघितलं, मुंबईत वाघ दिसला अशी बातमी आली. ही बातमी जशी मी वाचली तशी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आणि मग माझ्या डोक्यात काय आलं माहितीये की आजपासून 100 वर्षानंतर ही पेपरवाला, पेपर लिहिणारा, पेपर बातमी देणारा, पेपर छापणारा आणि ही मशीन जर असली तर 100 वर्षानंतर कदाचित बातमी अशी मुंबईत माणूस दिसला. क्या बात आहे. एवढं हे भयानक प्रकार होणार आहे. आणि हे सगळं जे आहे ते त्याच्यातून झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं इंजिन मी तुम्हाला सांगितलं की या सगळ्या विनाशाच्या पाठीशी इंजिन आहे. मग इंजिन कसं आहे तर त्याच्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इंजिनला इंधन लागतंय. इंधन काय? डिझेल आणि पेट्रोल. 1 लिटर पेट्रोल जळालं तर 3 किलो कार्बन तयार होत आहे. पेट्रोल डिझेल कुठे मिळते? जमिनीच्या पोटात. जमिनीच्या पोटात डिझेल आणि पेट्रोलच्या रूपानं CO2 झोपलेला आहे. जमिनीच्या पोटातलं डिझेल पेट्रोल काढून जाळणं म्हणजे 1 लिटर काढून जाळलं की 3 किलो कार्बन तयार होत आहे. ह्याचा अर्थ जमिनीच्या पोटातली इंधन काढून जाळणं म्हणजे उद्याचं मरण आज आहे. आणि असाच आणखीन एक सगळ्यात मोठा धोका जो आहे तो असा आहे की दगडी कोळसा. आपल्या जगामध्ये वीज निर्मिती करण्यासाठी सगळ्यात मोठा वापर दगडी कोळशाचा होतो. आणि मग पृथ्वी तलावरचं वातावरण बिघडवण्याचं काम डिझेल पेट्रोल पेक्षा सुद्धा दगडी कोळसा करतं. दगडी कोळशाबद्दल जर बोलायचं असेल तर जगभरातल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं काय की कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प जगभरामध्ये जे आहेत ते टप्प्याटप्प्यानं बंद केल्याशिवाय पृथ्वीवरची मानवजात वाचणार नाही. त्याचं कारण असं आहे की 1 किलो दगडी कोळसा काढून जाळला की 3 किलो कार्बन तयार होतं. आणि मग आता पृथ्वी तापण्याची कारण 2, म्हणजे पृथ्वी का तापली? पृथ्वी तापली त्याचं कारण की जमिनीच्या पोटातलं इंधन काढून आपण जाळलो. त्या इंधनामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त होतं आणि हवेमध्ये कार्बन वाढलं आणि आता ह्या पातळीला आपण आडलो. ही एक प्रकार आहे. दुसरा आणखीन एक प्रकार आहे की आता आपण लातूर, उस्मानाबाद 2 जिल्ह्याचा अभ्यास केला तर लातूर जिल्ह्यामध्ये 0.5% जंगल आहे, उस्मानाबादमध्ये 1% जंगल आहे. म्हणजे जंगल 33% लागतं, 33% जंगल लागतं, जंगल 0.5% झालेलं आहे. आणि मग पृथ्वीवर पर्यावरणाचं समतोल राहण्यासाठी 100 एकर जर तुमचा जिल्हा 100 एकर जर वसला असेल तर 33% जंगल पाहिजे. तर इथं झालंय काय? 33 एकर मध्ये जंगल असायच्या ऐवजी 0.5 एकर मध्ये जंगल आलेलं आहे. म्हणजे मग 2 गोष्टी समांतर झाल्या. एक की वृक्षतोड मोठ्या प्रमाणामध्ये झाली, नंबर 1. आणि नंबर 2 जमिनीचं इंधन काढून जाळणं झालं. म्हणजे झाड तोडल्यामुळे काय झालं? झाड काय करतंय? झाडाचा आणि माणसाचा संबंध काय बघा. परमेश्वराने काय मस्त लावले. जोपर्यंत झाडं जिवंत आहेत तोपर्यंत माणसं जिवंत आहेत आणि जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत झाडं जिवंत आहेत. कसं आहे? माणूस ऑक्सिजन घेतो, झाड ऑक्सिजन सोडतो. माणूस कार्बन सोडतो, झाड कार्बन खातो. म्हणजे झाडात आणि माणसात काय काय म्हणजे ह्या दोघांचं काय चमत्कार आहे? ह्याच्यामध्ये काय रहस्य आहे? जर आपण बघितलं, झाड सोडलेलं माणूस खातंय आणि माणूस सोडलेलं झाड खातंय. म्हणून ही संख्या समसमांतर होती, म्हणून व्यवस्थित चालत होतं. परंतु आम्ही आता झाड म्हणजे मशीन आली, इंजन आलं, म्हणून झाड तोडायला सोपं झालं. म्हणून आम्ही अफाट झाडं आम्ही तोडायला सुरुवात केलो आणि अफाट इंधन आम्ही जाळायला सुरुवात केलो. पृथ्वीवर एकाच वेळेस न घडणाऱ्या 2 गोष्टी घडल्या मानवाच्या विरोधामध्ये. माणसाला काय वाटलं होतं की आपलं जीवनमान सुकर जर करायचं असेल, आपलं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड जर वाढवायचं असेल तर जीवनमान उंचवण्यासाठी जे जे प्रयोग माणसाने केलं
त्याच प्रयोगामुळं माणसाचं जीवनच नामशेष होण्याची परिस्थिती तयार झालेली आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आता झाड नाही त्याच्यामुळे ऑक्सिजन मिळणार नाही, झाड नाही त्याच्यामुळे मशीन सोडलेलं कार्बन सुटणार नाही. आता पहिलं कसं होतं की हिंदू धर्मामध्ये म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे एन्व्हायरमेंटचे मोईली नावाचे डॉक्टर पर्यावरण तज्ज्ञ आहेत, त्यांनी परवा बोलताना सांगितले की जगामध्ये एकच धर्म असा आहे हिंदू धर्म जो की पर्यावरणावर बोलतो. धर्म पर्यावरणावर बोलतो म्हणजे काय, वड आणि पिंपळ, तुळस, बेल ह्या सगळ्या झाडाची ओळख हे पर्यावरणपूरक म्हणून हिंदू धर्मामध्ये केलेली आहे. वडाला आणि पिंपळाला तर दर्जा काय दिलाय तुळशीला की वड आणि पिंपळ, हिंदू महिला या वडाची आणि पिंपळाची वर्षातून एकदा पूजा करतात आणि त्या पूजेला अधिष्ठान काय दिले, अधिष्ठान असे दिले की हेच नवरा मला 7 जन्म मिळू दे म्हणून वडाची आणि पिंपळाची पूजा करतात. खरं तर हे असं नाहीये, हे आहे असं की जोपर्यंत हे वड आणि पिंपळ जिवंत आहे तोपर्यंत माझं सौभाग्य जिवंत आहे असं त्या गोष्टीतून निष्पन्न होते, दिसतंय. आणि म्हणून तुळस आता काय होती, मिनी ऑक्सिजन प्लांट होतं हिंदू धर्मामध्ये. मिनी ऑक्सिजन प्लांट किती धर्मसंस्थापकांनी किती पुढचा विचार करून त्यांनी सांगितलं होतं की बा तुझ्या घरात जेवढ्या महिला आहेत त्या महिलांचा ऑक्सिजनचा प्रश्न सोडवायचा असेल तर तू हे तुळस लाव. आता तुम्ही सहज जे घर तुळस जिथं आहे ते हिंदूचं घर आपण समजतो, पण तिथे दुर्दैव तयार झालेलं आहे. त्यात असं तयार झालेलं आहे की पहिलं तुळस मोठी असायची, आता सगळ्या हिंदू लोकांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कुंडीमध्ये तुळस लावायची सुरुवात केलेली आहे. हे आता सोपस्कार ठेवलेले आहेत, विज्ञान विसरलेलं आहे. ते खरं तर सोपस्कारामधून विज्ञान दिलं होतं. विज्ञान असं दिलं होतं की घरामधले पहाटे 5 वाजता जर त्या घरातली मोठी म्हणजे माऊली जर उठली तर तिनं जर त्या ह्याची पूजा केली तुळशीची आणि त्याला सडासारवण केलं तर तिला दिवसभराचं ऑक्सिजन एका झटक्यात सकाळी मिळून जायचं. आणि म्हणून ही सिस्टीम लावली होती, ती सिस्टीम सुद्धा मोडली. मग आता विषय काय झालाय, आता आपण विनाशाच्या दिशेने निघालो. तापमान वाढवायला, कार्बन वाढवायला, ऑक्सिजन खायला, या सगळ्या गोष्टी आपण आता सुरू केलेली आहे. आणि खरी जी विनाशाची सुरुवात आहे ना इथून झालेली आहे. आता हे थांबवावं लागणार. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हा मेन विषयाकडे वळूया आपण की आता हे तापमान जे वाढत चाललेलं आहे हा हे खाली आणण्यासाठी काय केलं. तापमान नाही, इतर गोष्टी, पाऊस वाढलेला. आता पाऊस कसं आहे माहिती पाऊस आहे पण का, वाढलाय, थंडी पण तुम्हाला वाढली. एक गोष्ट सांगतो की 1 डिग्री तापमान वाढलं तर तिप्पट पाऊस वाढतोय. ह्या सर्व ऋतूमध्ये जो खेळ व्हायला लागलाय हा खेळ कसा थांबवायचा. हे जर खेळ जर सगळं थांबवायचं असेल, तापमान वाढ थांबवायची असेल, बर्फ पडायचं. आता काश्मीरमध्ये या काळामध्ये कधीच बर्फ पडत नव्हता, काश्मीरमध्ये आता बर्फ पडायला सुरुवात झाली. काश्मीरमध्ये कधी पंखे विकत नव्हते, आता एअर कंडिशनर विकायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे सगळं जग बुडायचं सगळं काय काय सगळं झालेलं आहे. तर आता ह्याला जर थांबवायचं असेल तर 2च गोष्टी कराव्या लागणार आहेत. एक गोष्ट म्हणजे जी चूक सुरू केली ती आपण ती आता बदलावी लागेल. म्हणजे काय करावं लागेल, एक तर झाड तोडला तो आता झाडं वाढवावं लागेल आणि डिझेल पेट्रोल कोळसा जाळत होतो ते बंद करावं लागेल. त्याच्यासाठी काय गाड्या कशा चालणार. हा ना, मग ते सगळं सांगतो ना तुम्हाला. म्हणजे आता 2 गोष्टी लक्षात घ्या, ज्या 2 गोष्टीमुळे पृथ्वीवर विनाश आलेला आहे. आता त्या 2 गोष्टी कंट्रोल कराव्या लागणार आहे. एक तर तुम्हाला झाड लावावं लागणार आहे आणि दुसरं या डिझेल आणि पेट्रोल आणि कोळसा जाळीवर तुम्हाला निर्बंध आणावे लागतील. आता या 2 गोष्टी जर करायच्या असतील तर कसे करायच्या त्याची मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. भारत सरकारचे हे लक्षात आलंय आणि म्हणून भारत सरकारने असं सांगितलंय की आमच्या देशामध्ये जेवढे बॉयलर आहेत, जेवढे थर्मल आहेत वीज निर्मितीचे, या सगळ्या थर्मल मध्ये आता 5% कोळसा कमी करायचा आणि दगडी कोळसा 5% कमी करायचा आणि बायोमास वापरायचं. आता बायोमास म्हणजे काय, बायोमास म्हणजे शेतीतलं शिल्लक राहिलेलं मानव जातीला लागून जे शिल्लक राहते. आता ज्वारी पेरली तर ज्वारी काढली तर त्याचे कणस, धाट, दसकट शिल्लक राहते, बायोमास. मका काढलं, मधले दाणे काढले की मकाचं कंदाट बी राहिलं, कडबा बी राहिलं. तर आता सोयाबीन आहे, सोयाबीन काढलं की त्याचं हे आहे, भुसकट आहे, बाकीचे सगळ्या गोष्टी आहेत. तर असं जे ऍग्रो वेस्ट आहे तर त्या ऍग्रो वेस्ट मध्ये आता आपण वीज निर्मिती करू असं
जगभरातल्या शास्त्रज्ञांनी सांगितलं आणि आपल्या भारत सरकारने निर्णयच करून टाकला की आता 100 किलो दगडी कोळशाबरोबर 5% कोळसा कमी करा आणि बायोमास जाळा. आता ज्या दिवशी बायोमास जाळा असा निर्णय झाला तर दगडी कोळशाची कॅलरिफिक व्हॅल्यू ही 4000 आहे. 4000 कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे उष्मांक. तर उष्मांक 4000 आहे दगडी कोळशाचा. मग आता बायोमासचं उष्मांक किती आहे, कॅलरिफिक व्हॅल्यू किती आहे, 2000 ते 2200. म्हणजे 1 किलो कोळशाची बराबरी 2 किलो शेतातलं बायोमास जाळावं लागणार आहे. मग हे जमा करणं कठीण आहे. मग आम्ही भारत सरकार बरोबर, मी स्वतः पाशा पटेल, मी अभिमानानं सांगतो की ज्या दिवशी नोटिफिकेशन निघालं भारत सरकारचं त्याच्यामध्ये बायोमास मध्ये बांबूचा अंतर्भाव नव्हता. मी जाऊन केंद्रीय कृषी मंत्री मनोज आहुजा आणि केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री सचिव नागेंद्रनाथ सिन्हा हे 2 सचिव या विषयावर खूप संवेदना असणारे अधिकारी भारत सरकारचे, या दोघांना आम्ही सांगितलं. दोघांनी विनंती केली तरी सुद्धा फरक पडला नाही. बायोमास मिशन जे आहे त्यांना फरक पडला नाही. NTPC मध्ये हे नॅशनल बायोमास मिशनचं ऑफिस आहे, त्यांनी ऐकलं नाही. आणि मग शेवटी आम्ही की राजनाथ सिंग, भूपेंद्र यादव, नितीन गडकरी अशा सगळ्या मोठ्या मंत्र्याचे पत्र ज्यावेळेस पाठवलं त्यावेळेस त्यांना अंतर्भाव करावा लागला. हे अंतर्भाव आम्ही का केला, त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण की जेवढं उष्मांक दगडी कोळशाचं आहे 4000 तेवढंच 1 किलो बांबूचं आहे. मग 1 किलो बांबू जाळला काय आणि 1 किलो दगडी कोळसा जाळला काय, 20 तेवढीच निर्माण होती. म्हणून आता निर्णय सुरू झाला, 5% बायोमास आता जाळायचं ठरलं, म्हणजे 5% बांबू जाळायचं ठरलं. 100 किलो मध्ये 5%. आता हे सगळं होताना आता NTPCचे CMD सिंग साहेब म्हणून दिल्लीमध्ये, ते पूर्ण देशातले सगळे थर्मल बघतात. मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना जाऊन विचारलं की 5% प्रमाणे तुम्हाला आता रोज किती बायोमास लागते. त्यांनी म्हणले 1,05,000 मेट्रिक टन. वर्षाला किती लागते, वर्षाला 400 लाख मेट्रिक टन बायोमास पाहिजे. मी त्याला सहज विचारलं आता मिळते किती तुम्हाला, त्यांनी म्हणले 2 लाख मेट्रिक टन. 2 लाख मेट्रिक टन त्यांना मिळतं, पाहिजे त्यांना 400 लाख मेट्रिक टन, तेही 5% प्रमाणानं. परंतु 100% सुद्धा थर्मल चालवता येऊ शकतं. आणि मग ज्या दिवशी 100% थर्मल चालवायचं असेल तर 100 गुणिले म्हणजे रोज, म्हणजे आता 400 लाख मेट्रिक टन हे 5%, तर 100% किती, 100 गुणिले 400 एवढं मोठं बायोमास लागणार आहे. आणि म्हणून आम्ही आता एक मिशन हातात घेतलेलं आहे की आमचं जे टास्क फोर्स आहे या टास्क फोर्सच्या वतीनं आम्ही आता एक काम सुरू केलंय, ते म्हणजे आपणाला बायोमास सप्लाय करायचं आहे. मानव जात वाचवायची असेल तर दगडी कोळसा जाळायचं बंद करावं लागणार आहे. आणि दगडी कोळसा जर बंद करायचा असेल तर बायोमास आणि तेही बांबू त्याची लागवड करावी लागणार आहे. आणि म्हणून आम्ही भारतातलं एकमेव राज्य आहे महाराष्ट्र ज्यांनी रोजगार हमी योजना ही केंद्राची आहे. केंद्राची योजना असताना सुद्धा त्या योजनेमध्ये बदल करून महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं योगदान आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं. त्यांनी आम्हाला जे मदत केली, हिम्मत दिली, समिती स्थापन केली, आम्हाला काम करायची संधी दिली. आणि आम्ही आता निर्णय केलाय 1 हेक्टर बांबू लावणाऱ्या शेतकऱ्याला आम्ही 7 लाख रुपये अनुदान देतो. क्या बात आहे. हा, 1 हेक्टर बांबू लागवड करणारा जर शेतकरी असेल गावात तर त्याला आम्ही 7 लाख रुपये अनुदान देतो. अटी नियम वगैरे काय, सगळे अटी नियम काय आहेत तर त्याला 2 हेक्टर जमीन असली पाहिजे. 2 हेक्टर जमीन असली तर 2 जास्त जमीन असेल शेतकऱ्याला नाही चालत. त्याच्यासाठी योजना अजून वेगळ्या आहेत ना. म्हणजे बांबू लावायचा असेल तर 2 हेक्टर जमीन असली पाहिजे. 2 हेक्टर अल्पभूधारक शेतकरी असला पाहिजे. आणि अल्पभूधारक शेतकरी जर असेल तर त्याला 14 लाख रुपये आपण त्याला देऊ शकतो. कसे अनुदान कसं मिळणार तुम्हाला? अनुदान हे मिळणार आहे 3 वर्षात. एकदा लागवड केली तुम्ही की 3 वर्ष एक घरातलं जोडपं नवरा बायको
त्याला एकदा लागवड केल्यानंतर लागवडीचे पैसे आम्ही रोपाचे कुठून पैसे अनुदान येणार कोणत्या केंद्राकडून रोजगार हमी योजना केंद्राकडून अच्छा. आम्ही त्याला खड्डे खंदायचे पैसे देणार, रोपाचे पैसे देणार, पाणी द्यायचे पैसे देणार, राखाचे पैसे देणार. आता तर आम्ही 3 वर्ष राखाचे पैसे देणार होतो, परंतु कदाचित भविष्यामध्ये 4 वर्ष बी जर राखलं तर 4 वर्षाचे पैसे द्यावं अशा पद्धतीचा आमचा विचार चालू आहे. तुम्ही बांबू लावलाय का? बांबू म्हणजे लावला का म्हणजे असं जस्ट जोक, पण तुम्ही लागवड केली का बांबूची? आम्ही लागवड आहे ना आमच्याकडे, किती आहे? आमच्याकडे थोडी आहे. आम्ही फक्त रोपं बनवतो मोठ्या प्रमाणामध्ये. बरं. का तर आमच्या इथं 2 प्रॉब्लेम आहेत. आमच्या इथं प्रॉब्लेम काय आहे, आमच्या आता आपण इथं जिथं बसलो तिथं आमच्याकडे मातीच नाही. बरं. नंबर 1 माती आणून टाकावं लागते. पूरक वातावरण आहे त्याच्यासाठी, माती- जमीन नाही. माती नाही आणि दुसरं आम्हाला पाणी पण नाही. पाणी बांबू लागवडीसाठी पाण्याचं काय कसं लागतं, किती लागवड हा, म्हणजे ते पाणी किती सांगतो, लागतं? सगळं सांगतो ना तुम्हाला. बांबू लागवड करायची असेल तर बांबूची आणि ऊसाची जर आपण तुलना केली तर 1 हेक्टर ऊस लावलं तर 2 कोटी लिटर पाणी लागतंय आणि 1 हेक्टर बांबू लावलं 20 लाख लिटर पाणी लागतंय. म्हणजे बांबूमध्ये आणि ऊसामध्ये पाणी 10 पट कमी लागतंय. उत्पादन मात्र 1 टन ऊस गाळलं तर 80 लिटर इथेनॉल निघतंय आणि 1 टन बांबू गाळलं तर 200 लिटर इथेनॉल निघतंय. प्रयत्न केलं त्याची किंमत 400 पण ऊसात केलं. पण किमती किती तफावत आहे दोन्ही? किंमतीचं म्हणजे आता तुमच्या एक गोष्ट लक्षात घ्या की 65 रुपये लिटर इथेनॉल आहे. 1 टन ऊसामध्ये 65 गुणिले 80 आणि 65 गुणिले 200 अच्छा. एवढा मोठा फरक आहे. अच्छा. त्याच्यामुळे ऊसाला कधी परवडत नाही. म्हणजे ऊसाला ऐकत नाही ऐकत नाही. ऊसाचे फार पडे आणि ऊसाचं उत्पादन एकरी 40 टन आहे. बांबूचं बी उत्पादन एकरी 40 टनच आहे. अच्छा. त्याच्यामुळं त्याच्यात फार काही फरक पडणे नाही. आणि मग आता पुढचं ऐका जरा. पुढचं असं आता ऐका की आम्ही आता ही 7 लाखाची मोहीम सुरू केलेली आहे. आता हे लावणार कुठं? हे तुम्ही नदीच्या कडला लावा, नाल्याच्या कडला लावा, वड्याच्या कडला लावा, सरवलात लावा, लवणाच्या कडला लावा, रस्त्याच्या कडला लावा, बंधाऱ्यावर लावा, का शेतात सलग लावा, तुम्हाला ही योजना मिळणार. नंबर 1. नंबर 2, हे झाल्यानंतर आता मग एकदा लागवड झाली, अनुदान 3 वर्ष मिळणार, एका दिवसात मिळणार नाही, 3 वर्षात मिळणार. आणि मग एवढं झाल्यानंतर आता याचं पुढे काय होईल तर पुढे आता पॅलेट्स बनवून आता या सगळ्या थर्मलला देणे हा एवढा मोठा काम आहे. त्याचसाठी आता भारत सरकारने एक मोठं पाऊल टाकलेलं आहे. भारत सरकारने काय पाऊल टाकलंय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातल्या सगळ्या बँकांना सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? रिझर्व्ह बँकेने सगळ्या बँकांना निर्देश दिलेले होते. ते असे निर्देश होते की वाहन कर्ज जर समजा कोण जर मागितला तर त्याला प्राधान्याने द्यावं, अशा पद्धतीची नियमावली रिझर्व्ह बँकेची होती. आता रिझर्व्ह बँकेने दुसऱ्या आणखीन एका गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे की जर समजा पॅलेट्स बनवायचं म्हणजे बांबूपासून असो का अजून ॲग्रो वेस्ट पासून असो, शेतीच्या उरलेल्या भागापासून जर कोणाला पॅलेट्स बनवून जर थर्मलला विकायचे असतील, बॉयलरला विकायचे असतील, तर असे जर पॅलेट्स बनवण्यासाठी जर कोण अर्ज केला तर प्राधान्याने त्याला कर्ज द्यायचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतलेला आहे. आणि आता आमचे महाराष्ट्र आता ही निवडणुका चालू आहेत. निवडणुका जर संपल्या तर आम्ही एक काम करणार आहे की पॅलेट्स बनवणारे जे उद्योजक येतील समोर त्यांना आम्ही अनुदान सुद्धा द्यायचा विचार करणार आहे. अच्छा. तर हे मोठं काम होईल. आणि मग दगडी कोळसा जाळायच्या ऐवजी बायोमासवर सगळी वीज निर्मिती तयार होईल, सगळी वीज तयार होईल, ऊर्जा तयार होईल, असा आम्ही एक प्रयोग करलो. दुसरी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो. ती दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आता ह्याच्यानंतर 42% कार्बन हे रस्त्यावर चालणारे वाहन तयार करतात. आणि मग आता जर समजा आता तर रस्ते लय मस्त गुळगुळीत ठेवलेले आणि वाहनं वाढतील आता. तर मग आता याच्यावर कंट्रोल करणं फार महत्वाचं आहे. आणि हे कंट्रोल करण्यासाठी पुन्हा भारत सरकारने एक पुढाकार घेतला. नेदरलँड, फिनलँड आणि भारत सरकार या 3 देशांनी एकत्र येऊन आसाममध्ये नुमालीगड नावाच्या गावामध्ये 4,500 कोटी रुपये खर्चून बांबूपासून इथेनॉल निर्माण करण्याचं पहिलं रिफायनरी जगातली भारतामध्ये सुरू होऊ लागलेली आहे. त्याच्यामध्ये
5 लाख टन बांबूपासून 6 कोटी लिटर इथेनॉल दररोज 2 लाख लिटर इथेनॉल बनवायचं काम हे ही रिफायनरी करणार आहेत. हे ज्या दिवशी सुरू होईल त्या दिवशी वीज असो का वाहनं असो हे सगळे बांबूवर चालतील. आणि मग आता इथेनॉल कशातून तयार होते? इथेनॉल ऊसातून तयार होते आणि तांदळापासून तयार होते, अन्नापासून तयार होते, मक्यापासून तयार होते. ऊस कुठं तयार होते? काश्मीरमध्ये होत नाही, हिमाचलमध्ये होत नाही, राजस्थानमध्ये होत नाही, उत्तराखंडमध्ये होत नाही. मग बांबू हे काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत कुठे लावा होते. त्याच्यामुळे सगळ्या देशामध्ये याची इंडस्ट्री उभी होऊ शकते. म्हणजे तुम्ही वीज निर्माण करा का तुम्ही वाहन चालवा, काही पण चालवा हे होते. दुसरी आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की 70,000 कोटी रुपयाचं लाकूड आपण आता जगातून आयात करू लागलो. 70,000 कोटी रुपयाचं. कोणतं बांबूचं लाकूड? नाही, हे साग टिकून वेगळं वगैरे लाकूड. वगैरे वगैरे. का तर आपल्या देशात लाकूड शिल्लक राहिलेलं नाही. कशासाठी आयात करतो? लाकडं आता तुम्ही घर बांधलं, तुम्हाला दरवाजा लागणार आहे, चौकट लागणार आहे, अलमारी लागणार आहे. लाकडाशिवाय तर माणूस नाहीच ना. त्याच्यामुळे ह्याला जे लागणारं लाकूड आहे ते आता लाकूड आता मिळेना गेले. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी. प्लायवूड मध्ये गुजरातमध्ये भूजच्या जवळ एक हे आहे, बंदर आहे. त्या बंदरामध्ये जहाज तोडायला येतात. तर तिथं जे काही ते जहाजाबरोबर जे काही मशिनरी येते पॅकिंग करून, तर ते पॅकिंगचे आतापर्यंत तिथं प्लायवूडचे त्या गावामध्ये, एका गावामध्ये, त्या गावाचं नाव मी विसरलो, त्या गावामध्ये 20 प्लायवूडची इंडस्ट्री होत्या. लाकूड मिळण्या गेले, म्हणजे त्याला लाकूड मिळण्या गेले, झाडही मिळण्या गेले आणि म्हणून 10 परमनंट बंद झाल्या त्या फॅक्टऱ्या. आता 10 चालू आहेत. ती बी पार्ट टाइम चालू आहेत आणि ती बी कशावर चालू आहेत? जर त्या गावात बंदर नसतं आणि परदेशातून जर समजा मशिनरी आली नसती तर त्याचं पॅकेजिंग मटेरियल मिळालं नसतं आणि प्लायवूड तयार झालं नसतं. असा हा सगळा प्रकार आहे. त्याच्यामुळे आता हे सुद्धा बंद करावं लागणार आहे. आता मी तुम्हाला फक्त एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे की बांबूपासून काय काय तयार होते. आता हे कपडे बांबूपासून तयार होतात, फ्लोरिंग बांबूपासून तयार होते, आता ही बसलेली खुर्ची बांबूपासून तयार होते, हेलिकॉप्टर बांबूपासून तयार होते, हेलिकॉप्टरचं तेल बी बांबूपासून तयार होते, माणसाला लागणार तांदूळ बांबूपासून, मुरब्बा बांबूपासून, लोणचं बांबूपासून, भाजी बांबूपासून, म्हणजे खायच्या सगळ्या वस्तू बांबूपासून. आणि शिजवायचं भांड बी बांबूपासून, चमचे बी बांबूपासून, कपडे बी बांबूपासून, वाहनाला तेल बी बांबूपासून आणि लाईटला कोळसा बी बांबूपासून, आपल्या घराला फरशी बी बांबूपासून, छत बी बांबूपासून, 50 मजली इमारत बांबूपासून तयार करता येऊ शकते. एवढा मोठा चमत्कार बांबूमध्ये दडलेला एक कल्पवृक्ष आहे. आणि जवळपास आता माझ्या माहितीप्रमाणे 1800 वस्तू बांबूपासून तयार होऊ शकतात. असा चमत्कार हा बांबूचा आहे. तुम्ही जी खुर्ची बसला, मी पण बसलोय बांबूच्याच खुर्चीवर हो, बसलो. बांबूच्या खुर्ची. फर्निचर कुठं बनवली ती? ही इथं बनवली माझ्या इथं. काय काय बनवलंय आपल्या? आम्ही इथं खुर्च्या बनवतो, टेबल बनवतो आणि काही लाईट वगैरे, लाईटला जे कव्हर असतात ना दिव्याला, बल्बला, ते कव्हर वगैरे असं काही बनवतो. बांबू मॅन म्हणून तुमची चर्चा होते काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही, विषय असा आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा की हा एवढा महत्वाचा विषय तो दुर्लक्षित होता. मी त्याला हातात घेतलंय. खरं तर बांबूचा जन्म कोण केला? तर बांबूचा जन्म भारतामध्ये 2001ला अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थानं सुरेश प्रभूंनी हा विषय लावून धरला. सुरेश प्रभूजीने कैलासवासी अटल बिहारी वाजपेयीजींच्या डोक्यामध्ये हा बांबू हा विषय केला. त्याच्यामुळे 2006ला अटल बिहारी वाजपेयीने 2700 कोटी रुपये बांबूला दिले होते. पण मध्ये दळभद्री सरकार आलं आणि त्याच्यामुळे हे सगळं ह्याच्याकडे काही लक्ष दिलं गेलं नाही. आता सगळ्यात मोठं जे सुरू झालं ते तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. 1980ला चायनाने, आज आम्ही जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जे सुरू केलंय हे प्रयोग 1980ला चायनाने सुरू केलं. आता चायनात आणि भारतातलं तुम्हाला मी चमत्कार सांगतो. जगामध्ये बांबू उत्पादक देश नंबर 1चा भारत आहे. भारतामध्ये 10 मिलियन हेक्टर बांबू आहे. चायनामध्ये 5 मिलियन हेक्टर बांबू आहे. चायनामध्ये 5 मिलियन हेक्टर बांबू आहे आणि 3,20,000 कोटी रुपयाचं टर्नओव्हर आहे.
आणि भारतामध्ये 10 मिलियन हेक्टर असून सुद्धा आम्ही 18-20 हजार कोटी रुपयाचं बांबूच्या वस्तू आयात करतो. एवढं आपलं दुर्दैव आहे. आणि म्हणून आता आपल्या देशामध्ये आता नवीन जे हे सुरू झालं ते नरेंद्र मोदी साहेबांमुळं 2017ला म्हणजे 1927ला इंग्रजांनी बांबूला वन कायद्यामध्ये टाकलं होतं आणि झाड म्हणून याला ट्रीट केलं होतं आणि बांबू तोडायला आणि वाहतुकीला वन अधिकाऱ्याची परवानगीशिवाय तोडता येत नाही असं सांगितलं होतं. ही गोष्ट 2017ला ज्यावेळेस या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आहेत, 2017ला मोदी साहेबांना ही गोष्ट लक्षात आली की बांबूवर निर्बंध आहेत. आणि मग पहिल्यांदा त्यांनी एक चमत्कार केला की बांबूवरचे निर्बंध काढले आणि 90 वर्षानंतर 90 दिवसात लोकसभेत आणि राज्यसभेत हा कायदा पारित केला आणि एका ओळीमध्ये जुनं कायदा मोडून टाकलं. नरेंद्र मोदींनी एका वाक्यात काय सांगितलं, बांस हे घास आहे. आणि बांबूला झाडातून गवताच्या व्याख्येत टाकल्यामुळं बांबूला लागवड करायला वाहतुकीलाची परवानगीची गरज नाही असं झाल्यामुळं हे सुरू झालं. आणि ज्या दिवशी मी माननीय पंतप्रधान मोदी साहेबाबरोबर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायच्या एका कमिटीमध्ये मी एका ग्रुपचा चेअरमन होतो. 1 महिना मी दिल्लीत होतो. ते दिल्लीत राहण्यामुळं मला मोदी साहेबाचं ऐकायला मिळालं आणि मग त्यांनी बांबूवर ज्या गोष्टी बोलल्या ते माझ्या लक्षात आलं की या देशाचं पंतप्रधान जर समजा ही गोष्ट एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर बोलत असेल तर नक्कीच ह्याच्यात तथ्य आहे. आणि मग मी गडकरी साहेबाबरोबर या सगळ्या विषयाची चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हा एक कल्पवृक्ष आहे आणि ह्याला घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि मग 2017ला ज्यावेळेस मी हे विषय ऐकला, 2017 ते 2024 मी दुसरं काहीच करत नाही. मी फक्त ह्या एका विषयावर म्हणजे पर्यावरणाच्या बाबतीत बांबू कसा आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो. जगामध्ये जेवढे झाड आहेत त्या सगळ्या झाडापेक्षा अधिक 30% कार्बन बांबू खात आहे. आणि मग माणसाला धोका कशाचा आहे, माणसाला धोका कार्बनचा आहे. आणि मग बांबू किती कार्बन खाते, जगातल्या सगळ्या झाडापेक्षा 35%. आणि ऑक्सिजन किती येते, ते ऑक्सिजन किती देते हे जर बघितलं तर एका माणसाला वर्षाला 280 किलो ऑक्सिजन लागतं. बांबूचं एक झाड वर्षाला 320 किलो ऑक्सिजन देतं. म्हणजे ऑक्सिजन बी देतं, कार्बन बी खातं, तापमान बी कमी करतं. आणि म्हणून हे पर्यावरणपूरक झाड आहे. आणि या पर्यावरणपूरक झाडाला आपण आता याचं जर उदात्तीकरण केलं, गावागावात आता एवढ्या झाडा लागलेल्या आहेत, त्या झाडा जर गावच्या विशीवर जर थोपवायच्या असतील तर गावच्या बाहेर जर झाडं जर राहिले तर हे आपोआप थोपलं जाणार आहे. आता 2-2 किलोमीटर झाडच दिसत नाही, कसं तुम्ही मरणार नाही, तुम्ही मरणारच आहे. म्हणजे तुमची मुलं बाळ जर वाचायची नसतील तर तुम्हाला हे काम करावं लागणार आहे. मला चिंता माझ्या नातवाची आहे. मी सगळ्या जगाच्या कल्याणासाठी निघालो नाही. माझ्या एक लक्षात आलं की हे तापमान वाढणार आहे, थंडी वाढणार आहे, पाऊस विचित्र पडणार आहे. तिन्ही ऋतू संपलेले आहेत. डिक्लेअर करायला काहीच हरकत नाही. आता ऋतू देशात नाहीत, राहणार नाहीत. आणि मग ऋतूच जर राहणार नाही, सगळं जर खेळ मोडला तर मग काय होणार आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मी जे 50 वर्ष रस्त्यावर पळलो, ज्या गोष्टीसाठी पळलो, शेतीमालाच्या भावासाठी, मी शेतकरी नेता आहे की सगळ्याच्या शेतीमालाला दर मिळाला पाहिजे आणि शेतकरी सुखी व्हायला पाहिजे म्हणून पळत होतो. परंतु आता तापमान वाढीमुळं 2030 नंतर 40% गहू, 40% तांदूळ, 40% ज्वारी हे 40% कमी पिकणार आहे. जनावर दूध 40% कमी देणार आहेत. समुद्रात मासे 40% कमी पिकणार आहेत. म्हणजे मग माणसं चे तोंड वाढलेले आहेत आणि धान्यच मिळणार नाही. ही एवढी भयानक परिस्थिती पृथ्वी तलावर येणार आहे. आणि ती जर पृथ्वी तलावरची परिस्थिती येऊ द्यायची नसेल तर तुम्हाला धान्य जर पाहिजे असेल तर तापमान आवाक्यात आटोक्यात आणावंच लागणार आहे. तापमान जर आटोक्यात आणलं नाही तर फक्त आणि फक्त म्हणजे जे तापमान वाढीचा चटका, तापमान वाढीमुळं जगभरातले सगळे हिमनग वितळणार आहेत. आणि सगळे हिमनग ज्या दिवशी वितळतील त्या दिवशी 100 कोटी लोकांना पुराचा तडाखा पृथ्वीवर बसणार आहे. इथे जर सविस्तर जर बोलायचं असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2050ला 50 म्हणतात पण मी तर म्हणतो 40च. 2050च्या आधी भावनगर, मुंबई, कोची, चेन्नई, कलकत्ता असे समुद्राच्या कडचे 12 शहरं समुद्र गिळणार आहे. 12 शहरं बुडणार आहेत मुंबई सकट. आणि मग
मग नुसतं का भारतावर संकट आहे का? हे सगळे जगभरातले सगळे मोठे शहर, न्यूयॉर्क असो, लंडन असो, ढाका असो, ढाका आणि बांगलादेश तर दिसणारच नाही. अख्खं लंडन आणि इंग्लंड संपणार आहे. श्रीलंका, मलेशिया, इंडोनेशिया 2200 आयलँड समुद्र गिळणार आहे. एवढी भयानक परिस्थिती येणार आहे. आणि म्हणून हे जर व्हायचं असेल तर आता आपल्या 2 डिग्री तापमान जर वाढला ना तर समुद्राच्या खालचं सगळा शेवाळ संपून जाणार आहे 90%. आणि 100% 90% शेवाळा जर 2 डिग्री तापमान झाल्यामुळे जर वितळणार असेल तर तुम्हाला सांगतो, समुद्र गरम झालं तर थंड होत नाही, थंड झालं तर गरम होत नाही. माणसाचं अवशेष पृथ्वीवर शिल्लक राहील याची अजिबात गॅरंटी नाहीये. अशी या सगळ्या काय गोष्टी. संदेश शेवटचा प्रश्न, शेवटचा विचारतो, संदेश काय असेल तुमचा आता शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना संदेश असा आहे की 10 एकर जमीन असली तर 2 एकर झाडं लावावं लागणार आहे. अच्छा. झाड कुठलं लावायचं? अतिशीघ्र गतीनं वाढणारं आणि बहुउपयोगी. इंग्लिशमध्ये सांगायचं असेल तर फास्टेस्ट ग्रोथ आणि मल्टी यूज म्हणजे एक झाड लावलं त्याचा उपयोग एकच नाही. एक झाड लावलं तर 1000 उपयोग असले पाहिजे. बांबू एक अशी वस्तू आहे, एक झाडापासून 1800 वस्तू तयार होतात. आणि बांबू एक दिवसात कधी एक फूट वाढते, कधी 2 फूट वाढते, कधी दिवसात 3-3 फूट सुद्धा वाढते. बांबूची एक वाढ किती होऊ शकते एका दिवसामध्ये? 3 फुटापर्यंत बघा. 1 फुटापासून 3 फुटापर्यंत. जमीन आणि पाणी व्यवस्थित जर त्याला दिलं तर ते कमीत कमी 3-3 फूट वाढू शकते. मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. त्याची 2 रोपातलं अंतर 15 फूट असलं पाहिजे आणि 2 ओळीतलं बी अंतर 15 फूट असलं पाहिजे. अच्छा. कोणी शेतकऱ्यांना जर तुमचा फोन नंबर मागितला तुम्ही नंबर सांगू शकता? बेशक देणार. सांगा नंबर. 94 22 0 71 786. परत एकदा सांगा. 94 22 0 71 786. ज्यांना कोणाला बघायचं असेल त्यांनी इथं औसा तालुक्यामध्ये लोदगा नावाचं गाव आहे, लातूर जिल्ह्यात. लातूर पासून 15 किलोमीटरवर माझं गाव आहे. इथं माझी संस्था आहे. इथं तुम्हाला बांबूपासून सगळ्या वस्तू पाहायला मिळतील. बांबूपासून रोपं कसे बनतात इथं तुम्हाला दिसतील. बांबूपासून फर्निचर कसं बनतंय इथं तुम्हाला दिसतील. जगातल्या जवळपास 100 वस्तू बांबूपासून बनणाऱ्या माझ्या संस्थेमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित देशातलं सगळ्यात चांगलं फर्निचर युनिट बांबूचं फर्निचर बनवायचं युनिट मी माझ्या इथे तयार केलेलं आहे. आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या वतीने DBT सर्टिफिकेशन असलेली बांबूपासून रोपं बनवायची टिश्यू कल्चर लॅब सुद्धा माझ्या संस्थेमध्ये इथं आम्ही तयार केलेली आहे. वर्षाला 1 कोटी रुपये 1 कोटी रोपं आम्ही बांबूचे बनवतो. बांबूचे रोपही बनवतो, बांबूच्या वस्तूही बनवतो आणि बांबूची लागवडीचं बी सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी करायचे आमच्यावर का आले तर बुडती हे जग बघून या डोळा, बुडती हे जग न बघून या डोळा, म्हणून कळवळा येत असे. हे जग बुडणार आहे आणि हे आपल्याला कळलंय. आणि मग जग जर बुडवायचं नसेल तर तुम्हाला आता हे वाचवायचं ते काम करावं लागणार आहे. वाचवायचं सोपी 2च ओळी. पहिली ओळ, झाड लावा आणि डिझेल पेट्रोल कोळसा कमी जाळा तर पृथ्वी जगणार आहे, इतर जगणार नाही. आणि हे दोन्ही गोष्टी करायला बांबू लागणार आहे. आणि म्हणून बांबू हे वृक्ष घेऊन मी निघालेलो. अच्छा. तर हे पाशा पटेल होते. पर्यावरणाचा त्यांनी बऱ्यापैकी आता आपल्याला माहिती सांगितलेली आहे. बांबू मॅन अशी त्यांची ओळख आहे, माझे आमदार आहेत. आणि त्यांची मी मुलाखत बांबूच्याच खुर्चीवर बसून घेतलेली आहे. मी आता लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील लोदगा या गावामध्ये त्यांची संस्था आहे इथं, आणि त्या संस्थेवर बसूनच त्यांची दिलखुलास मुलाखत घेतलेली आहे. वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आता जे वाढतं तापमान आहे हे तापमान रोखायचं असेल तर कसं रोखायचं आणि बांबूचे फायदे काय याबद्दल त्यांनी सविस्तर आपल्याला मुलाखत दिलेली आहे. आमचं चॅनल 2,20,00,000 व्ह्यूअर्स असलेलं एकमेव चॅनल आहे. या चॅनलवर बातमी छोटी असो मोठी असो, विषय कोणताही असो बघायला मिळेल. असे वेगळे विषय असतील, वेगळे मुलाखती असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामन खंडू होबळेसोबत मी हुकमत मुलानी, औसा, लोदगा.